भाजप नेते प्रवीण दरेकर आता आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच ठिकाणी बघायला मिळालेत। एक व्यक्ती म्हणून, राजकारणी म्हणून तुम्ही कसं बघता या दृश्यांकडे? नाही, व्यक्ती म्हणून या ठिकाणी बघत असताना अशा प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात संवाद होणं याचं स्वागतच केलं पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे आणि त्याच्यामुळे राजकारणा पलीकडे जाऊन जेव्हा घरगुती कौटुंबिक अशा प्रकारचा सोहळा असतो त्यावेळेला एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं याविषयी त्या ठिकाणी कोणालाही वाईट वाटायचं काहीच कारण नाही। परंतु या ठिकाणी राजकारण म्हणून मला बोलाल तर कौटुंबिक विवाह सोहळ्याला एकत्रित आलो किंवा कुठल्या तरी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आलो म्हणजे भविष्यातली राजकारणातलं एकत्रच येणार आहोत, राजकीय गणित तशा अर्थाने होणार आहेत असं काय मानायचं या ठिकाणी कारण नाही। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या निमित्तानं एक कटुता टोकाची असते, पक्षांमध्ये कटुता असते, नेत्यांमध्ये कटुता असते, त्याला त्या ठिकाणी थोडासा रिलीफ मिळण्याचं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या संवादातनं निश्चितच काम होतं। कारण राजकारण म्हटलं की त्या ठिकाणी हे काय द्वेषाचं किंवा सुडाचं नसतं किंवा काय कुठल्या प्रकारची आपली खानदानी दुश्मनी नसते, तर ती एक विचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी झालेलं वेगळेपण असतं किंवा स्वतंत्र आपण उभी केलेली गोष्ट असते। आणि अशा वेळेला घरगुती जर लग्न असेल आणि त्या सोहळ्यात एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे संवाद होत असेल तर मला वाटतं त्याचा सगळ्यांना आपण या ठिकाणी आनंद वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये काय वाईट वाटायचं काही कारण आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि स्वागतच आहे। शेवटी अनेक घराणी आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षात असतात, वेगवेगळ्या विचारधारेत असतात, पण घर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी टोकाचं एकमेकांच्या विरोधातच राहिलं पाहिजे असं काही नाही आहे। उलट असे संवाद झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी एक चांगली किनार त्या ठिकाणी निश्चितच लाभेल असं मला त्या ठिकाणी वाटतं। ठीक आहे, धन्यवाद प्रवीण दरेकरजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या लग्न सोहळ्यात सहभागी झाले आणि यावेळी थोडासा खेळीमेळीचा कौटुंबिक संवाद सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये बघायला मिळाला आणि विशेष म्हणजे तो कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालाय। रश्मी ठाकरे आणि राज ठाकरेंमधला संवाद सुद्धा या निमित्तानं दिसतो आणि परत एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसतात। वधूवर